तर बरोबर आहे ना, आता प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. म्हणजे कुठं पण बघा तुम्ही नुसती कॉम्पिटिशन चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, खूप जण नाही का ट्रेंड फॉलो करते. म्हणजे समजा रील्स चालू आहे, त्यांना डिझाईनची रील्स येते, ग्राफिक डिझाईनची, मग त्यांना एक आवड निर्माण होते, चांगली गोष्ट आहे. आणि खूप जण करताय, त्यांना खरंच आवड आहे आणि ते क्लास लावते आणि करताय, अजून बी करताय. पण काय जण असे आहेत, फक्त एक ट्रेंड चालू आहे, ग्राफिक डिझायनर व्हायचे, क्लास लावताय, घरचे पण सपोर्ट करते, म्हणते पोरगा काहीतरी करते, घरचे सपोर्ट करते, क्लास लावून देते ते महागडे, परत सेटअप पण घेऊन देते ते. आणि मग नंतर हे काय करते, ते जमत नाही म्हणून सोडून देते ते. तर खरं स्ट्रगल नाही का त्या लोकांचं, जे आधी फोनमध्ये डिझाईन करत होते ना, अजून पण आहेत. आता मी पण फोनमध्ये डिझाईन करूनच इथपर्यंत आलोय. माझ्याजवळ पण आधी सेटअप नव्हता चांगला, सेकंड हँड पीसीवर काम करून आता घेतलं, आता पण चांगला सेटअप नाही माझा. पण खूप जण काय करताय, पैसा वेस्ट करताय. खरंच आवड असून तरच करा. आणि मी असे पण बघितले ज्यांनी कधीच आधी डिझाईन केलेली नाही आणि आता त्यांना आवड निर्माण झाली आणि ते करताय, अजून बी करताय. आणि त्यांनी ठरवले की आपल्याला ह्यामध्येच करायचं, आणि असे पण खूप जण आहे. पण काय जण फक्त ट्रेंड चालू आहे म्हणून डिझाईन शिकताय, महागडे सेटअप घेताय आणि जमत नाही म्हणून सोडून देते ते. आणि अजून एक गोष्ट सांगणार आहे, खचून जाऊ नका, फक्त करत चाला. आणि लोकांचा विचार करणं सोडून द्या, कारण लोक तुम्हाला जपायला येणार नाही ना, की पोसायला येणार आहे. आणि हळूहळू सगळं होणार आहे, करत राहा फक्त बस.